प्रियसीच्या घरासमोर तरुणाचं आत्मदहन। पुण्यातल्या हडपसर भागातील ही घटना आहे। ग्लायडिंग सेंटर जवळील ही घटना आहे। प्रियसीनं दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतर ही पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकरानं तिच्या घरासमोरच स्वतःला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या केली। पुण्यातील धक्कादायक बातमी आहे। हडपसर भागातील ही बातमी आहे। हडपसरच्या ग्लायडिंग सेंटर जवळ ही घटना घडलेली आहे। तुम्ही ही दृश्य पाहू शकता। प्रियसीच्या घरासमोरच तरुणाने आत्मदहन केले, स्वतःला जाळून घेतलेले, आत्महत्या केलेली आहे। प्रियसीच्या घरासमोर तरुणाचं आत्मदहन आहे। पुण्यातल्या हडपसरमधील ग्लायडिंग सेंटर जवळील घटना आहे। प्रियसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकरानं तिच्या घरासमोरच स्वतःला मोटारीमध्ये कोंडून घेत जाळून घेतलेले। आपण या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक चर्चा करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत आहेत। अरुण, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। हडपसर भागातील या तरुणासंबंधात अधिक काय माहिती समोर येते का? जसं आपण आता सांगितलं की एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाल्याचं सांगण्यात येतंय। हा जो तरुण आहे तो मूळचा फलटणचा आहे आणि त्याचं एकतर्फी प्रेम एका विवाहितेवरती होतं। ही विवाहिता पुण्यामध्ये माहेरी आली असताना तिने याने आधीच तिला धमकी दिली होती की तू लग्नाला तयार हो, अन्यथा मी स्वतःला आत्महत्या करेल। आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय। अतिशय म्हणजे जे दृश्य आपण पाहिलं असेल की सकाळी एका मोटारीने पेट घेतल्याची बातमी आली होती। त्या मोटारीमध्ये तरुण जो आहे तो जळाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं देखील कळलं होतं। मात्र ही केवळ अपघात नव्हता, तर त्यामागे हे कारण असल्यामुळे निश्चितपणे ही एक अनपेक्षित घटना म्हणावी लागेल। नक्कीच अरुण, आता पोलिसांच्या तपासात पण अधिक काय माहिती समोर येते ते बघणं महत्त्वाचं आहे। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।